रात्रीचे 1 वाजले होते. कोल्हापूरच्या जुन्या देशमुख वाड्यात एक विचित्र आवाज घुमत होता. टक टक टक. शहरीय 17 वर्षाचा हुशार पण हट्टी मुलगा आज गुप्त तिजोरीचं रहस्य शोधायला निघाला होता. आजी म्हणल्यात या वाड्यात एक तिजोरी आहे, जी उघडली तर घरातच नशीब बदलतं. पण कोणालाही अजूनपर्यंत ती सापडली नव्हती. पण तो पाऱ्याखाली जुन्या खोलीत गेला आणि तिथे धुळीत लपलेली एक लाकडी पेटी त्याच्या डोळ्यासमोर चमकली. पेटी उघडताच एक काळसर छाया भीतीवर उमटली आणि मागून कोणीतरी कुजबुजलं, परत जा, वेळ आली नाही. शरय घाबरला पण थांबला नाही. पेटीच्या आत एक कागदचा तुकडा होता. त्यावर लिहिलेलं होतं की तिजोरी शोधण्याची असेल तर फक्त रक्त द्यावे लागेल. आता त्याचं मन गोंधळू लागलं. तेवढ्याच खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला. खिडकीतून वीज चमकली आणि त्याने पाहिलं समोरच्या आरशात तो एकटा नव्हता. त्याच्या शेजारी एक सावली उभी होती. शौर्य किचळला. तू कोण आहेस? उत्तर आलं, मीच तुझं दुसरं रूप आहे आणि तिजोरीसाठी तुलाच गायब व्हावे लागेल. शेवटचा एक प्रश्न उतरला. शेर वाचला का की तिजोरीचा सापळा त्याच्या आयुष्यातच घेऊन गेला?